मराठी, ते धडक ते धडक. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी. विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. नमस्कार, मी अविनाश उत्तम पाटील, प्रभारी गट विकास अधिकारी, पंचायत समिती तासगाव. माझ्याकडे 25/6/2025 रोजी प्रभारी गट विकास अधिकारी म्हणून तासगाव पंचायत समितीचा चार्ज माझ्याकडे मिळाला होता. माझा मूळ चार्ज हा जिल्हा परिषदला ग्रामपंचायत विभागाकडे सहाय्यक गट विकास अधिकारी या पदावरती मी काम करत आहे. तासगाव तालुक्यामध्ये 25/6/2025ला रुजू झाल्यानंतर आम्ही कामकाजाला सुरुवात केली. प्रशासकाचा बी चार्ज माझ्याकडेच होता. सध्याच्या कामकाजामध्ये 24-25मध्ये माझी वसुंधरा अभियानांतर्गत तासगाव तालुक्यातील 68 ग्रामपंचायतींनी जे काम केलेलं होतं त्या माध्यमातून माझी वसुंधरामध्ये अग्नी, पृथ्वी, जल, वायू आणि आकाश या बाबीवरती, या घटकावरती काम करणं अपेक्षित होतं. ह्या घटकावरती साधारणतः 13,800 इतक्या गुणांचं काम या ठिकाणी करणं अपेक्षित होतं. ते काम सर्वच ग्रामपंचायत स्तरावरती, सर्व ग्रामपंचायत अधिकारी असतील, सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य बॉडी, आशा वर्कर्स, ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांनी मिळून, डाटा ऑपरेटर असतील, या ग्राम रोजगार सेवक असतील, या सर्व घटकांना सोबत घेऊन आम्ही कामकाजास सुरुवात केली. याच्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सध्याच्या कामाचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी राज्य शासनानं सर्वच तालुक्यामध्ये टीम आलेल्या होत्या राज्य शासनाच्या. त्या टीमच्या माध्यमातून फिजिकल असेसमेंट आणि जे इव्हॅल्युएशनमध्ये ज्या गोष्टी आपल्याला असेसमेंटसाठी भरायच्या होत्या त्या निश्चितपणानं त्याच्यावरती आपण टॅबवरती अपलोड करत गेलो. आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की तासगाव तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी त्यामध्ये भाग घेतलेला होता. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त आपल्या तालुक्यातील 59 गावं या फील्ड असिस्टमध्ये पात्र झाली. म्हणजे जो माझी वसुंधराच्या ज्या अग्नी, पृथ्वी, जल, वायू आणि आकाशाच्या माध्यमातून, ह्या टॅबच्या माध्यमातून गाव पातळीवरती जी झालेली वृक्ष लागवड असेल, ऊस पाचट व्यवस्थापन असेल, पाणी नियोजन व्यवस्थापन असेल, वृक्ष लागवडची संख्या फार मोठ्या प्रमाणात तासगाव तालुक्यामध्ये लावण्यात आली. त्याच्यानंतर वायू गुणवत्ता असेल, वायू गुणवत्तामध्ये सुद्धा सर्व गावं आपल्या तालुक्यात पात्र ठरली. त्याच्यामध्ये दिपोळीच्या अगोदरची वायू गुणवत्ता आणि दिपोळीनंतर प्रदूषण झाल्यानंतरची वायू गुणवत्ता तपासण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये वायू गुणवत्ताचा स्तर हा चांगल्या पद्धतीनं हवेचा तालुक्याच्या परिसरामध्ये निर्माण झालेला आहे. त्या अनुषंगानं सुद्धा तपासणी राज्य शासनानं केली असल्यामुळं आणि फील्ड असिस्टंटमध्ये सर्वच गावांची तपासणी गावं पात्र झाल्यामुळं शासनाकडून सर्व गावांची तपासणी करण्यात आली. आणि त्या गुणांकनाच्या अनुषंगानं सर्व तालुक्यामध्ये, सर्वच गावामध्ये पर्यावरणपूरक असं वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासन, गाव पातळीवरती सर्वच पदाधिकारी, कर्मचारी हे यशस्वी ठरलेले होते. आणि यशस्वी ठरलेलं हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळंच आपल्या तालुक्याला राज्यामध्ये माझी वसुंधरा सर्वोत्कृष्ट पुरस्कार हा आपल्याला प्राप्त झालेला आहे. BDO म्हणून, व्यक्ती म्हणून मी नाममात्र या ठिकाणी आहे, परंतु पद म्हणून आपल्याला या ठिकाणी सगळ्यांच्यासोबत काम करता आलं, सर्वांनी त्यासाठी साथ दिली. त्यामुळं निश्चितपणानं आपल्या तालुक्याचा बहुमान या पूर्ण राज्यभरामध्ये या ठिकाणी झालेला दिसून येतो. याच्यामध्ये प्रसारमाध्यमांनी सुद्धा चांगली बाजू या मागील कालावधीमध्ये जनजागृतीच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा चांगली केलेली होती. त्यामुळंच निश्चितपणानं आपल्या तालुक्याला हा बहुमान प्राप्त झालेला आहे. जिओ मराठी, ते धडक